गुड मॉर्निंग गाईज, कशा सर्व तुम्ही? मी तुमचा लाडका युट्यूबर मंदार चाळके. आणि असा काही छत्री बित्री माझ्या हातात नाही, कारण पाऊस बघा काय मजबूत आहे. तुफान पाऊस आहे, तुफान पाऊस आहे. हालत बेकार आहे सर्वांची. पाणी बघू शकता. आणि सर्व शेतीची कामं झाली आहेत. आता रोप वगैरे सुद्धा आले आहेत ते बघा. पण भाई गाइस तुम्हाला व्यू दाखवतो. व्यू बघा, व्यू पहाड़. ये हमारे इधर सब ऐसा पहाड़ है. ये देखो पहाड़ का व्यू. और ये हमारा परिया को पानी बहुत आया है भाई. परिया को पानी बहुत आया है. आणि आता मी जातोय जरा काड्यावरती. ते काड्यावरती दृश्य बघा. मी जरा मोबाईल माझा बाहेर काढला आहे, रिक्स घेतली. माझा पाण्यातला मोबाईल नाही आहे. मला ते वॉटरप्रूफ बोलता नाहीत म्हणून मी असं पाण्यातलं. ठीक आहे, समजून घ्या गाईच. काय शब्द जड जातात मला. जातात आता काय. पण गाईज निसर्ग बघा तुम्ही. माझे शब्द नका बघू, निसर्ग बघा. तिथं आमचं देऊळ आहे बघा. देऊळ आमचं काम चालू आहे सध्या. सी दिस गाइस, पानी देखो कितना प्रेशर से. आता हिंदी मराठी ब्लॉग मिक्स है. पानी देखो कितना बह रहा है इधर. पानी देखो कितना बह रहा है. पानी को क्या करेगा भाई, ये पानी को क्या करेगा. पूर आया है इधर राउटर में. वो देखो गाइस, यूट्यूबर सुयश हल्दे आ गया इधर शॉप खोलने के लिए. उसका शॉप है तो वो खोलने के लिए आया. अभी मेरे को थोड़ा हिंदी कम्युनिटी को बढ़ाना है, इसके लिए मैं हिंदी बोल रहा हूँ आज. और ये आया है सुयश. गाईस पाऊस पडतोय तर काळजी घ्या गाडीची. हे बघा असे ॲक्सिडेंट होतात. आता आपण आहोत परशुराम घाटात. परशुराम घाटात आहे. मी थोडा आज हिंदी आणि मराठी मिक्स ब्लॉग करणार आहे, कारण दोन्ही कम्युनिटी मला गोळा करायचे आहेत. मराठी तर आहेच माझ्याकडे. ऑब्वियसली माझ्याकडे मराठी आहेच, कारण मी मराठी आहे, महाराष्ट्रात राहतो. मुंबई गोवा हायवे, परशुराम घाट. और क्या मैं बता रहा था कि मैं अभी परशुराम घाट में हूँ. हमारा घाट देखो कैसा बढ़िया है. तिथे लोटे आहे आणि इकडे चिपळूणला जायचा रस्ता आहे बघा इकडे. पण गाड्या हळू चालवा. हे बघा असं ॲक्सिडेंट होतात. गाईज आता थोडं पावसाने विश्रांती घेतली. पण पाऊस भरला आहे, तुडुंब भरला आहे. पण पाऊस कधी पण येऊ शकतो. थोडीशी विश्रांती घेतली. हे बघा आभाळ बघा. काले बादल छाए हुए. और वो देखो भाई हमारा निसर्ग देखो कैसा धबधबा है. वॉटरफॉल एक नंबर आहेत. नजारा बघा कसला आहे. चुम्मेश्वरी नजारा, एक नंबर नजारा. माहीत आहे एकांत फार्म हाऊस. निसर्गाच्या सानिध्यात राहिला आहे. एक नंबर मजा येते. पाऊस थोडा थांबला तर जरा बरा वाटते. नुसता रिपरिप घाल करून ठेवला नाही पावसात. तेव्हा तो पण मला वाटतं शूट घेते काहीतरी. आणि शेतीची कामं आता लवकरच चालू होतील, बाकीची लावणी वगैरे. सो गाईज आता मी जातोय दुकानात. आता जरा बसूया दुकानात टाईमपास करत. आणि आज आपली नाईट आहे, तर नाईटला जाणं भाग आहे आज. गाईत आता मेन माणूस येतोय चिपळूणचा वस्ताद. आणि ते व्हायरल किंग अंडू येतो. अंडू फोन केला, आम्हीच फोन केलेला. आणि ह्याचा भाव येतोय. तो त्याचा भाव मला काय बोलतो, लंगोटी. आता अनिकेत आलाय, त्याच्यासोबत अत्तर्व पण आहे. खिकी नाही, लाईट नाही.
आणि त्याला आता संचितचा फोटो काढायचा. संचितला याच्यासोबत फोटो काढायचा. संचित काढ रे चल. नाही दिसते आणि काय दिसते. हा आपण दिसतो आता. फ्लॅश मारले म्हणून दिसतो नाही तर नव्हतं दिसत. आमच्या गावाला 7.5 आहे कारण आमच्या गावात हा आहे. जाऊ दे आता फोटो काढूया डायरेक्ट. अनिकेतचा फोटो काढायचा आहे. संचितचा फोटो काढायचा नाही इज्जत नाही त्याला. हे बघा इथे अनिकेत आलाय चिपळूणचा स्टार. आणि आमच्या वाडीतली सगळी मंडळी लहान लहान बच्चे लोक. सोमला आलाय. सोमला नाही घेऊन आलाय तो. फक्त अनिकेत एकटाच आलाय. तिकडे अनिकेतची गाडी आहे आणि आई आमची वाडी. बघितलं तिथे पूर्ण आमची वाडी आली आता त्याच्या. पण असा फोन केलाय की बा मी दररोज पॅन्टची चड्डीवर असतो. आज पॅन्टवर आहे. पॅन्ट होते मग. आणि फोटो काढूया. आणि पूर्ण आमची वाडी आली बाबा. हे बघा मंडळी बघा किती आले. अनिकेतची क्रेज आहे आमच्याकडे. अनिकेतची क्रेज आहे. हे बघा हर्षदा वगैरे सगळे आहेत. अनिकेतला बघून कसं वाटलं तुला? मस्त आणि लय भारी. आज तुमचं हे झालं तर आज तुमचं नशीब चांगलं आहे. नशीब चांगलं आहे. गाईस काल अंड्या येऊन गेला तो ब्लॉग मी आता आज पूर्ण कंप्लीट करतो. आता आम्ही आलो खेळायला म्हणजे मॅच बघायला आलो. आता चिपळूणची मॅच चालू आहे. हे बघा. आणि काल अनिकेत लय बोलत होता माझ्या भावाला. पण जाऊ दे. पण ह्याने डबल बोलला. ते रेकॉर्ड नाही केले कारण ते रेकॉर्ड करण्यासारखं नव्हतं. ब्लॉग माझा हिट झाला असता. सुपर डुपर हिट झाला असता. पण आता मॅच बघायला मजा येते. रब्बर बॉल 15,000ची टुर्नामेंट आहे. आणि लोटेगावचे अंबानी तिकडे बसलेत. भावामरे लोटेगावचे हे अंबानी. सव्वीनीची टीम आहे एका बाजूला खेळातली टीम आहे. सॉरी चिपळूणची टीम आहे. शॉट आला. त्याला विचारतो 500 रुपये देतोय का ह्या शॉटचे व्हिडिओसाठी. हा क्लिप देतो त्याला. हा देईल का 500? आईला अबो आलाय व्हिडिओ मध्ये आलाय. उद्या ब्लॉगला बघ शौर्य. मजा येते मॅच बघायला. पावसाळी आहे पण उन्हाळी स्पर्धा झाली. गाईज भावेश पवार सुद्धा आलेला आमच्या मॅच बघायला. भावेश पवार बॉल आलेला आहे. काय बोलशील? रब्बर बॉल आहे. पावसाळी मॅच पण उन्हाळी. ते तुला घ्यायचं होतं. 1 वर 6 घ्यायचे होते. तो भरपूर दिवसांनी उतरलेला रे. जाऊ दे. कुठं रत्नागिरी ह्याच्या चिपळूणची आहे ना ती लोक. आणि तो हा प्लेट कुठं आहे? आवाशीतला कोण होतो रे तू? सोनू लवेलचा नाही. तुषार गमरे नाही रे. तू बोलत ना त्याला यॉर्कर नाही टाकला कोणी आज. तो काय त्याचं नाव आहे? हा बॅटिंग करतो. त्यांनीच छक्का मारला तो. आईला मग हा कसला जाते मला 500 रुपये. आणि प्रुमानी आहे स्ट्राईकला. पण हा बारक्या बघा. लहान कीर्ती मोठी कहाणी. अरे कहना क्या चाहते हो? मूर्ती हा छोटा पॅकेट पाठवता बघा. मूर्ती लहान कीर्ती महान असं झालाय. आणि प्रुमाने हारला विचारा. तो बघा तिकडं आहे. आता चालू आहे सामना. विचार केला तर स्ट्राईक एंडला असेल तो सागरामध्ये. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर वंडर बॉय बाबल्या. अरे सरबरीत कसला
काय? सर्वरीत त्याला कसला लागलंय आणि इथं हात टाकला सर्वरीत कसला मस्त आता का नाही या? मस्त का नाही या मस्त का नाही या? मस्त का नाही नाही मस्त मस्तकात नाही केली या. कळ मस्त का नाही या? मस्तकात केली कळ सरभर जाईल रे खरोखर मस्त का नाही या? तुमच्या ब्लॉगरला बघ असं लागलंय बघ शी, हा, शी, काहीतरी हा काय पण नको देखिए बात की जाए तो सागर आमरे का क्लास गेंद नीचे फील्डर ओ भाई डुडुडा फुटली बॉल धावला छाती फुटली बॉल छाती फुटली बॉल धावला अरे बड़ी विकेट का प्रयास था यहाँ पे आज घे ना गरडा चवीनी नव्हती मग टीम पण दहा दिसत नाही मला कोण शैल्या गुजर शैल्या गुजरची टीम नाही चवीनी काही एकच गाव आहे अभी स्ट्राइक पे कौन है वंडर बॉय बाबल्या ओ ये अच्छी गेंद टप्पा करने के बाद अंदर आई त्याला तो काला टी-शर्ट कौन हा बारक्या पण तो टोपीवाला पण मस्त टाकतो वाला पण चांगला लागतो काम हा एकटाच बॉलर त्यांनी खराब आहे ते त्याला मारित नाही साईड कसली बघूया उडवतील ते पण नाही ओ ये पुल चढ़ अच्छा था पर 1 रन मिलेगा कवर्सला परवा पण काल पण मस्त टाकला आणि कवरला परागला टाकला ना बघ कालचा परागला टाकला ना तो बघितलं इथंच टाकला हा नाही तो नाही दिसला कधी नाही त्याला कधी बघितलं खेळायचा तो आता अंडर पुन्हा एकदा विचार केला तर दुसरा गोलंदाज ओ ये देखिए पंबल हुआ है नीचे फील्डर और यहाँ देखिए फिर से मिस फील्ड होती हुई है ये बड़ा विकेट था कौन म्हटला बॉलर मध्ये जायची काय करतोय नाही तो नाही त्यापेक्षा करत मारी ओ सुंदर बॉल वन बाउंड नाही दिला नाही दिला ना त्या जज तो बघ पाय तो आता बोलतो हा परत एक रन एकच आहे सिक्स आहे एकच बोललो काय नाही तो पाऊस नाही म्हणून सागर अभी देखिए नाही पकडीत बॉल भिजवून टाकला हाँ, बाबल्याची कॅच पकडली अभी कौन जाएगा जाएगा कौन जाएगा आता तो आलाय कोण आलाय तर बघा लेफ्ट हँड बल्लेबाज लेफ्ट हँडर बल्लेबाज तो बघायला लागला तो आलाय प्रणव आमरे प्रणव आमरे बघूया रस्त्यावर जातोय बॉल क्या हातात जातोय मोठा खेळाडू बाहेर अरे ह्याला पारस का बोलला माहितीये का नाही मी नाही ओळखत तुला जाणणार का कुठं कंपनी चालवतो त्याच्या बिचारे एका बॉलला हारले आणि ते मॅच जिंकले काहीच फायनल चालू आहे बलबीम लवेल आणि पिंपळी खुर्द फायनल मॅच चालू आहे कालच्या दिवसामध्ये बलबीम गेलेली आज हे लोक गेले होते पिंपळीतले आणि मला असं वाटतं की बलबीम जिंकेल पारडं जड वाटते कारण ऑस्ट्रेलियाचे कपडे घातलेत आणि यांनी इंडियाचे कपडे घातलेत 2023चा वर्ल्ड कप होईल काय हां 2023चा वर्ल्ड कप होईल मला वाटतं इंडिया हारणार ऑसिस भारी पडणार ऑसिस खच्चा
जिंकणार आहे इकडे बघ. हारणार. ऑस्ट्रेलिया हारणार बोलतो हा. देखते हा 101% हरे. अनुष्काची बायको बोलते धट. वाईट बॉल यार, वाईट बॉल. पंच अजित दादा बघू शकता, नामवंत खेळाडू लोटेगावचे सुपुत्र. तिकडे तिकडे दाखव ना ती पब्लिक ती किती वरती आहे. ती बघा तिकडे पण भाई प्रेक्षक आहेत. प्रेक्षक कुठं आहेत. हा लोटे आहे. लोट्यामध्ये पब्लिक 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 तिकडे बघ. इकडे पण आहे. अरे तिकडे यार. तिकडे पब्लिक. मॅचवरती फोकस. तुषार गमरे ऑन स्ट्राइक. तुषार गमरे ऑन फायर. एक तरफ आइस है, एक तरफ आग है. पुढं तुषार गमरे आहे आणि हा 10 वर्षाचा 10वीतला. 10वीतला पोरगा आहे. हा बघ यार. तुषार गमरेचा विकेट, मोठा विकेट गेलाय. फटका फसला येते जेल. विशाल संपले आपला विशाल कंपनीचा संपलाय खेळ. आता कोण आलाय नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट. आता बेस्ट वर्सेस बेस्ट. कालच्या दिवसातला हिरा आज फायनलमध्ये आलाय. स्ट्राईक पराग गमरे असेल, गोलंदाजी मार्कवर नक्कीच 10वीतला खेळाडू. छोटा बकेट बडा धमाका. ज्यांनी फोटो पण काढलाय. कारनामा ज्यांनी केलाय तोच सुंदर. हरली आता हरली पहिले. ऑस्ट्रेलिया सध्या पिछाडीवरती आहे, इंडिया आघाडीवरती आहे. आणि मला वाटतं पारस बोलला ते खरं होणार आहे. पारस काय बॉल टाकतोय रे यार, जबरदस्त बॉल आहे. काय वाटतं सुयश? हां क्लास वाली क्लास नादीश वाली ना क्लासिक बॉलिंग चालू. रनअप बघा काय आहे त्याचा. छोटा भाव रे. शॉट बेस्ट वर्सेस बेस्ट. एक तेरीच एक मेरी. एक तेरीच एक मेरी क्लास. विजय टाळ्या होता तर. हा यांचा कॅप्टन आहे. लवेलला दुसरा धक्का बसतोय, मोठा धक्का. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो मोठा खेळाडू बंट्या बट्टा. बट्टा. लवेलचा क्राऊड सगळा इथं बसलाय. झाड्या ते झाड्या झाड्या दिसत नाही आहेस, झूम करून पण दिसत नाहीस. दिसतोय. त्याला मारायचं. नाही ना मारते. हा बघ दिला पाहिला. एकच आहे. 18 बॉल 28 पाहिजेत, 29 पाहिजेत. ऑस्ट्रेलिया मला असं वाटतंय खरं बरा नाही का त्यांचा, तर ते इंडिया आहे. रोबोचा रेड विचारल्याचं 9 आणि 1 आहे. हां रोबोचा रेड विचारल्याचं ऑस्ट्रेलियाचा 1 आहे. एक एक तो पण शुभम बोलायला. ओव्हरची रेट यांचा कमी आलाय. बोल ना. मॅच बघता. येईल फायनल आता, मॅच झाली की. थोडाफार वन साईड होईल बहुतेक असं मला वाटतंय. विकेटवरती मॅच आहे. हा. ह्याला बॅटिंगच नाही भेटली यार बट्टाला. आलो की तुला सांगतो. होय काय? इंडियाचं पारडं जड आहे कारण त्यांनी 2 छगे मारलेत. आता सर्वी मदार यांची हॅरीवरती आहे. बॉलिंग. बॉल यार, गुड बॉल.
मॅच मधला बोला या आईच्या गावात आईला अनलकीली चौका. माहिती आहे काय? हो 3 बॉल 5 पाहिजेत. 3 बॉल 5. याला हां त्याच्यामुळे त्याच्यामुळे चौक्यामुळे ते हरले. चला गाड्या काढा. जिंकले ते इंडिया जिंकली. फारच खरं झालं इथे. आणि हा ब्लॉग मी संपवतो इकडे. जय हिंद जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.